श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तिसरा दिवस पालख्यांचा. पहिली पालखी निघाली तुकारामाची, ज्येष्ठ वद्य सप्तमी. काल ज्ञानेश्वरांची निघाली, ज्येष्ठ वद्य अष्टमी. आज ज्येष्ठ वद्य नवमी. आज या दोन्ही पालख्या पुण्यात येतात आणि रात्रभर पुण्यात मुक्काम करतात. म्हणजे ही एका अर्थाने पुणेकरांची पुण्याई आहे. आणि या संतांच्या सेवेमुळे आता इथे संत कोण तर ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली, बरोबर आहे. पण तिथे सगळे चाललेले वारकरी एकमेकाला माऊली म्हणत असतात. म्हणजे आजोबा सुद्धा आपल्या नातीला किंवा नातवाला माऊली आणि ते आपल्या आजोबांना माऊली. मग तिथे माऊली हे काही स्त्रीलिंगी वगैरे असं रूप नाही, तर वात्सल्याचं एक अत्यंत सुंदर रूप या नात्यात दिसून येतात. म्हणजे आज माऊलींचा मुक्काम पुण्यात आणि मग पुढे त्यांची वारी सुरू होईल. ही अर्थातच भौतिक वारी आहे, आपण उल्लेख करतोय. आपली मानसवारी सुद्धा पुढे चालू राहणार आहे. काल आपण एक प्रयोग केलेला होता आणि काही ठिकाणचं फीडबॅक असं आलं की चांगलं वाटलं त्यांना. ते म्हणजे जे लोक बसून असतात, समोर त्याच वेळेला बसून ऐकतात, त्यांना असा जर एखादा प्रयोग केला, हा प्रयोग आपण रोज नक्कीच करणार नाही आहोत, पण असा केला तर त्याचे फायदे सुद्धा त्यांना जाणवतात. आपण काही 4-5 मिनिटं केला होता, पण आपण घरी तो कितीही करू शकतो. पालखी जातीये ती मनात पाहून सुंदर त्याच्यात रंग भरू शकतो, त्याच्यात गंध भरू शकतो, त्याच्यात स्पर्श भरू शकतो, त्याच्यात ध्वनी भरू शकतो आणि एक त्याच्यात अनुभव भरू शकतो. आणि हा आतला अनुभव असल्यामुळे जास्त जवळचा आहे. आर्त किंवा आतला अनुभव आहे. खूप चांगलं वाटतं आपल्याला. तर प्रस्थान ठेवतील उद्या या दोन्ही पालख्या पंढरीच्या दिशेनं. पुढे पुण्यापासून जरा गेल्यानंतर त्यांचे मार्ग निराळे होतात, परत ते मार्ग एकत्र येतात. शेवटचा मुक्काम वाखळी म्हणून असतो तिथे. प्रस्थान या शब्दावर थोडंसं 1 मिनिट चिंतन करूया. आपण सुद्धा वापरतो काही काही शब्दात, हे जुने झालेत शब्द, तरुण पिढीला कळणारही नाही की आम्ही पुण्याला प्रस्थान ठेवलं. हे प्रस्थान ठेवणं आणि प्रस्थानाला जाणं निघणं याच्यापेक्षा प्रस्थान म्हणजे काय. म्हणजे पुण्याहून मुंबईला गेलो, याच्यात पुण्याहून मुंबईला जाताना मुंबई प्रस्थान आणि मुंबईहून पुण्याला येताना प्रस्थान. त्याला एक अर्थ आहे, लक्षात ठेवा. प्र हा जो त्याचा प्रिफिक्स आहे, उपसर्ग आपण ज्याला म्हणतो, तर त्याचे अनेक अर्थ आपण काढू शकतो. की प्रगत स्थान, प्रकाशित स्थान, प्रसन्न स्थान किंवा प्रकर्षानं जाणवणारं स्थान, हे प्रस्थान आहे. म्हणजे देहू आळंदीच्या लोकांना या संपूर्ण वारीबरोबर जाताना एक असा दिव्य अपार्थिव, अपार्थिव म्हणजे ज्याचा मातीशी संबंध नाही आहे, असा अनुभव येतो. आणि पंढरीत गेल्यानंतर त्यांना खरंच प्रस्थान, हे प्रगत स्थान आहे. तिकडून परत येताना सुद्धा आपली 30 घरं निरनिराळ्या गावातली, काही जण तर आळंदी देहूचे, त्यांना आळंदी आणि देहू हे जास्त प्रकाशित स्थान वाटायला पाहिजे, तरच वारीचा काहीतरी आध्यात्मिक लाभ मला झालेला आहे. तीच गोष्ट आपल्याला निराळी दिसायला. कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील, तशी संधीही आपल्याला मिळणार आहे. पण आता जो विषय सुरू होतो ज्ञानेश्वरी नित्यपाठात, तो कर्मयोगाचा होता. आणि अशीच 3 कांड किंवा 3 विभाग सांगितले जातात. पहिल्यांदा कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. ज्ञानकांड हे वेदाच्या अंतिम भागात, त्याला वेदांत म्हणतात. आणि उपनिषद जो मुख्य विचार आहे ऋषींचा, असा विचार आहे की काल सांगितल्याप्रमाणे ऋतम वचमी, याच्यात जे सांगितलेलं आहे त्याला अपवाद नाही. म्हणून त्यांनी अशा या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा करा, असा उपवास करा नाही सांगितलेला.
हा सुंदर विषय ज्ञानोबांनी घेतलेला आहे. आणि वेदांचा उल्लेख का करायचा? कारण वेदांत म्हणजे उपनिषद, श्रुती आपण म्हणतो ते श्रुतींचा किंवा उपनिषदांचा उल्लेख का करायचा? कारण गीतेच्या शेवटच्या अध्यायात, शेवटी नाही, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उपनिषद म्हणजे हे उपनिषदांचं उपनिषद आहे गीता. आपण म्हणतो ना की सर्वोपनिषदो गावो, गावो म्हणजे गायी, सर्व उपनिषद या गायी आहेत. दोग्धा गोपालनंदन, हा त्या गायींचं दूध काढणारा गोपाळ हा कोण आहे? गोपालनंदन हा साक्षात कृष्ण आहे. कृष्ण त्या गायींचं दूध काढतोय. पार्थोवत्स, हा वासराचं तोंड लागल्याशिवाय गाय पाना सोडत नाही. म्हणून पार्थोवत्सहा, गायीचा पाना. पार्थ म्हणजे अर्जुन, तान्हा, आणि आपण सगळे कान्हा, घरातली वासरं. असं ते एक सुंदर आपण म्हणतो ना अद्वैत आहे. वासरासाठी गाय पाना सोडते आणि वत्साचे निमिषे दुभते झाले घरोद्देशे. म्हणजे झाले वत्सा म्हणजे वासरासाठी गाय पाना सोडते, पण घरात जी वासरं असतात त्यांनाही वत्स म्हणतो ना. पुत्राला वत्स आपण शब्द वापरतो, शिष्याला वत्स. हल्ली पौराणिक मालिकात काही शब्द आपल्याला उगीच प्रतिष्ठा पावलेले आपण वापरतो, तसे वत्स. घरातही वत्स आहे, गोठ्यातही वत्स आहे. गोठ्यातल्या आपल्या वत्सासाठी ती पाना सोडते आणि नंतर ते दूध आपल्याला सुद्धा मिळतं आणि वासराला सुद्धा मिळतं. हे विचार करा तुम्ही. दोग्धा गोपालनंदना पार्थोवत्सा सुधीर भोगता. हे भोगता कोण? गीतेचा भोग कोणी घ्यायचा आहे? कारण दुग्धम गीतामृतम महत, ते काय साधं दूध नाही आहे, गीतामृत आहे. ते गीतारूपी अमृत आहे. तर त्याचा भोगता म्हणजे त्याचा भोग घेण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी सुधीर भोगता. ज्याची धी बुद्धी, ज्याचं धैर्य, करेज आपण म्हणतो ते, पण धी बुद्धीच म्हणूया, स्थिर आहे, चांगली आहे, तो गीता ऐकायला अत्यंत योग्य आहे. असं म्हणलं जातं की युधिष्ठिराला गीता ऐकण्याची गरज नव्हती, कारण त्याला ते ज्ञान होतं. त्यांनी ऋषींना त्या 12 वर्षाच्या वनवासात इतके प्रश्न विचारलेले आहेत आणि इतक्या ऋषींचा सत्संग त्याला लाभलेला आहे. आणि ऋषी म्हणतात, युधिष्ठिरा आम्ही भाग्यवान, तुझा सत्संग आम्हाला लाभला. आपल्याला युधिष्ठिराची भूमिका ही या सिरियल्समधून पाहून कळत नाही हो. एकच तुम्हाला सांगतो, आदी पर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत जर कोणती एकमेव व्यक्तिरेखा असेल तर कृष्ण नाही आहे. कृष्ण आधी देह ठेवतो, नंतर सगळे पांडव आणि द्रौपदी निघतात कुठे? हिमालयात, त्या स्वर्ग प्रस्थान करण्यासाठी. तिथे क्रमाक्रमाने द्रौपदी, सहदेव, नकुल, अर्जुन, भीम सगळे वाटेत पडतात. मग देह सदेह जातो स्वर्गात तो युधिष्ठिर. काहीतरी अधिकार असला पाहिजे. उगीच आपलं दूध खेळतोय, इथे किती लाचार, लोकांना राग येतो त्याचा. हे हा प्रसंग बघताना ह्याला लावतोय, त्याला लावतोय, त्याला लावतोय, दूध खेळताना उठतोय वगैरे, असं नाही आहे. तो व्यसनी नाही आहे. पण मग अजून युधिष्ठिर आपला विषय नाही आहे. पण एक लक्षात ठेवा की त्या युधिष्ठिराला गीता सांगण्याची गरज नव्हती आणि भीमाला गीता सांगून उपयोग नव्हता. भीम म्हणला असता, काय चांगला सांगतोय कृष्णा, पण जरा थांब, दुःशासनाची छाती फोडतो, दुर्योधनाची मांडी फोडतो आणि येतो, मग तू सांग. त्याला सांगून उपयोग नव्हता. म्हणून राईट कॅन्डिडेट फॉर गीता म्हणजे गीता ऐकण्यासाठी योग्य भूमी पाहिजे ना, बीज पेरण्यासाठी पार्थ होता. आणि पार्थ आणि कृष्ण यांच्यात सख्याचं नातं आहे. सखे सखे आहेत ते, नुसते असे खांद्यावर हात टाकून टाकणारे नाही आहेत. कितीतरी आपण नंतर उदाहरणं पाहूया की कृष्ण आणि अर्जुन यांच्यात जे अद्वैत आहे, यांच्यात जे ऐक्य आहे, यांच्यात जे सख्य आहे, त्याला दुसरीकडे उदाहरण देणं फार कठीण आहे. राम आणि लक्ष्मण हेच ते उत्तर देत आहे. राम लक्ष्मण भाऊ होते. इथे काही गुरु शिष्यही नाही आहेत, नातेवाईक आहेत तसे. कारण पांडवांची आई कुंती ही कृष्णाची आत्या आहे, जे कृष्णाच्या वडिलांची वसुदेवाची सख्खी बहीण आहे. हे लक्षात घ्या, नातं आहे. पण मग बाकीच्यांचंही नातं आहे की एवढं सख्य कृष्णाचं, विचार करण्यासारखं आहे. तर म्हणून उपनिषदांचा उल्लेख आपण का करतो? कारण गीता हे उपनिषदांचं उपनिषद आहे. गायींचे रंग निराळे असतात पण दुधाचा रंग एक असतो. त्याप्रमाणे निरनिराळे ऋषी आणि निरनिराळे उपनिषद असली तरी एकाच रंगाचं असं त्यांचं सत्व किंवा सार असतं, त्याला गीता म्हणायचं. गीतेत सर्व गायींच्या दुधाचं एकत्रीकरण होतं किंवा गीतेत सर्व उपनिषदांच्या विचारांचा समन्वय होतो, सिंथेसिस. आणि समन्वयवादी गीता म्हणून ती अत्यंत लोकप्रिय आणि अजर अमर अशी झालेली आहे.
आणि मग ज्ञानेश्वरी तर चक्क गीतेवरच आधारलेलं आहे. असं म्हणलं जातं की ज्ञानेश्वरांनी 18 अध्याय गीता झाल्यानंतर एक 19वा अध्याय सुद्धा लिहिलेला होता आणि त्याच्यात त्यांनी आपल्याला आलेले योगाचे जे अनुभव आहेत ते लिहिले होते. आणि काल तुम्हाला सांगितलं की वडिलांची इच्छा होती विठ्ठलपंतांची की मराठीत आली पाहिजे ज्ञानेश्वरी. ते काम ते करू शकत होते का? ते म्हणाले आधीच माझ्याकडून एक अपराध घडलाय की संन्यासाश्रम घेऊन मी पुन्हा गृहस्थाश्रमात आलोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना भोगावं लागतंय. पण निवृत्तीनाथा जर तुला जमलं, कारण निवृत्तीला गहिनीनाथांचा आहे ना, म्हणजे तुझ्यात काहीतरी असा बदल झालाय त्या अनुग्रहानंतर, तू लिह. निवृत्तीनाथांनी ही इच्छा पैठणहून आळंदीला परत येताना ज्ञानेश्वराला सांगितली की ज्ञाना, मला तरी वाटतं की तूच सांगावंस गीता मराठीत. आणि ते वाटेतच नेवाशाला पोचले ना, आणि नेवाशाला मंदिरात गीता सांगितली गेली. म्हणजे ते पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी गेले होते. तिथे जे शुद्धीपत्र देणार होते त्याच्यापेक्षाही मुलं जास्त अधिकारी आहे, वरच्या अवस्थेतील. शुद्धपत्र कोण कोणाला देणार आहे? शुद्धीपत्राची गरजच पडली नाही. नंतर त्यांची मुंज झाली न झाली काय निरनिराळ्या गोष्टी असतात. आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. आपल्याला एक कर्तव्य आहे की त्यांच्याबरोबर तो ज्ञान्या नावाचा रेडा होता. कारण ते म्हणले आता हा रेडा आहे ना पखाली घेऊन निघालेला आहे, म्हणजे नदीवर जायचं. पखाली म्हणजे त्या चांबड्याच्या पिशव्या असतात त्या भरायच्या आणि जिकडे बांधकाम चाललंय किंवा कुणाला काही पाहिजे असेल तर ते द्यायचं. हेच असतं त्या याचं रेड्याचं काम. त्याचंही नाव ज्ञान आहे. तुझंही नाव ज्ञानोबा रे. तुला येतात का काही? हो येतात ना, वेदातल्या ऋचा. मग तू त्याच्या तोंडून म्हणून दाखव. आणि यांनी म्हणलं ना की पर काया प्रवेश पर मन प्रवेश, सगळीकडे मीच भरून राहिलेलो आहे. अवघे आपण म्हणतो ना जग विष्णुमय योग बळे, सगळं विष्णू. आणि त्यावेळेला तो पहिल्यांदा घाबरला. तो त्याचा मालक, त्या रेड्याचा मालक, बापरे मी कुणाला काम सांगत होतो, हा तर चक्क ऋषीसारखे ओम अग्निमेळे पुरोहितम. तर सुरू केलं ना त्यांनी म्हणायला, हे हा आपल्याला नको. मग पैठणवाले म्हणले की आम्हाला रोज याला नमस्कार करावा लागेल, तुम्हीच घेऊन जा. म्हणजे घेऊन आले त्यांना. किती सहज जीवन आहे. तुम्हाला नकोच ना, ये माझ्याबरोबर. मग त्यांच्याबरोबर तो आला आणि आळे नावाचं जुन्नर तालुक्यात एक गाव आहे, म्हणजे पुण्याच्या जवळ म्हणूया, तिथे त्यांनी देह ठेवला. तिथे त्याची समाधी बांधली आहे. त्याच्यात हा उल्लेख आहे आणि रेड्याचं चित्र सुद्धा आहे. हेही लक्ष. आता त्याचा म्हणजे जीर्णोद्धार होतोय, त्याचं पुनरुज्जीवन केलं जाते, काही हरकत नाही. नक्की काय मला माहीत नाही आहे, परंतु ज्ञान तिथे गेला. आता लक्षात ठेवा की ज्ञानेश्वर आपल्याला होता आलं नाही तरी हा ज्ञाने व्हायला काय हरकत आहे? आणि आहोतच की आपण आता घेऊन ओव्या वाचणार आहोत ज्ञानेश्वरीच्या. त्या ओव्या म्हणजेच गीता, म्हणजेच उपनिषद, म्हणजेच वेद. विचार करा ना, आपली काय अधिकार आहे? आपण या माध्यमातून त्या माध्यमातून अलीकडची शिकलेली माणसं, आपला दृष्टिकोन पूर्णपणे आपण जरा डाऊन टू अर्थ असलं पाहिजे. नाही आणि असं करून अर्थकडे हात सुद्धा दाखवायचा, जणू काही चुकून एखादा वरती बघे अप टू हेवन. डाऊन टू अर्थ असलं पाहिजे. अरे डाऊन टू अर्थ आपण आहोतच की. अरे आपलं सगळ्या अवस्थेत अर्थिंग असतं. अंघोळ करताना पाय जमिनीला टेकलेले असतात, जेवताना वगैरे, किंवा तुमचं आसन जमिनीला टेकलेलं आहे, झोपल्यावर तर पूर्णपणे अर्थिंग असतं. म्हणून त्याला मदर अर्थ म्हणतात. हे जे अर्थिंग आहे ना ते फार महत्वाचं आहे. म्हणून शक्यतो मध्ये काही नसतं, एक 5-10 मिनिटं असं झोपा ना जमिनीवर. आता जमीनच उरलेली नाही, ही शोकांतिका आहे. तुम्हाला खरंच सांगतो, जाऊ दे निराळा विषय बोलतो. पण ओव्या आपण म्हणतो, वारकरी न शिकलेला सुद्धा शेतात राबणारा गरीब गावातला गावंड असं त्याला म्हणलेलं आहे. ते गावडे गावंड आपण मराठीत म्हणतो. तो काय अस्खलितपणे ओव्या म्हणतो. त्याला ओव्यांचा अर्थ कसा कळलेला असतो माहित आहे ना? त्याला शब्दार्थ कळलेला नाही आहे, त्याला भावार्थ कळलेला आहे आणि त्याप्रमाणे तो जगतो. आपल्याला शब्दार्थ, गूढार्थ सगळं कळतं, लक्षणार्थ सगळे कळतात, पण जीवनार्थ कळत नाही. म्हणून आपण म्हणलं की भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीला नाव दिलं. नंतर यथार्थ गीता वगैरे, भावार्थ गीता अशी पुस्तकं आहेत. पण आपला अर्थ जो आहे ना, आपण कृतार्थ, म्हणजे हे वाचत वाचत ही मानसवारी करत करत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांचं बोट धरून भाष्यकारा ते वाटप सुटो हे त्यांनी म्हणलेलं आहे
की व्यासाचा मागोवा मी घेणार आहे, ज्ञानेश्वर म्हणतात. पण मागोवा घेताना त्या व्यास ज्या मार्गावरून गेले तिथे मी चुकेन ना, म्हणून मी बोट कोणाचं धरलंय? शंकराचार्यांचं बोट धरलंय. कारण त्यांनी भाष्य केलं, ते गद्य होतं, ते समजायला सोपं गेलं. आपण म्हणूया आपण ज्ञानदेवांचं बोट धरूया ना, ज्ञानदेवांचं बोट धरून आपण अशा मुक्कामाला पोचूया, निदान मनाच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर पुढे जगण्यासाठी आपल्याला सुंदर असे जवळजवळ 5 महिने मिळणार आहेत. जिथे आपण थांबणार आहोत त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून 5 महिने हा आपल्या जीवनातलं सुवर्ण युग किंवा अमृत युग आपण ठरवू शकतो. आणि ते कसं, हाच विषय आपल्या सद्गुरूंच्या प्रेरणेनं, ज्ञानोबाच्या इच्छेनं आपण पाहणार आहोत. काल आपण बघितलं होतं एक ओवी, उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे. हा निसर्गाचा नियम आहे की जे निर्माण होतं ते नष्ट होतं आणि जे नष्ट होतं ते निर्माण होतं पुन्हा. हे जन्म मृत्यूचं चक्र सांगितलेलं आहे. त्याला काय शब्द? घटिका यंत्र. घटिका म्हणजे एका अर्थाने घटिका, पळे, मुहूर्त, हे आपण म्हणतो काळाचं एक युनिट म्हणजे एकक, काळाचं मेजर आहे, मोजण्याचं माप आहे घटिका. पण घट म्हणजे मडकं आणि घटिका म्हणजे लहान मडकी, ती जोडलेली असतात चक्रावर. ते काल आपण बघितलं. हे घटिका यंत्र सतत फिरतंय आणि आपणही जीवन जगतोय म्हणतोय. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आपण त्याला लाईफ म्हणतो, जगणं, आयुष्य, ते हे सगळं आहे ना. घटिका यंत्र त्याचे परिभ्रमेगा, परिभ्रमण करते. परिभ्रमण म्हणजे एकदा वरचं मडकं आलं खाली आणि पुन्हा ते वरती गेलं थांबलं असं होत नाही, किंवा त्यांनी सगळं ते रिकामं केलं आणि थांबलं असं होत नाही. ते परिभ्रमण करतच असतं, त्याला कोणीतरी हलवत असतं. भ्रामयन सर्व भूतानाम यंत्रारूढानी मायया. माया नावाच्या शक्तीनं मी भ्रामयन म्हणजे भ्रमण, त्यांना फिरवत असतो. कुणाला? यंत्रारूढानी. आपण यंत्रारूढ झालेलो, देहासारिखे यंत्र आणिक नाही. समर्थांनी सांगितलं, मानव देहासारिखे यंत्र आणिक नाही. उपजे ते नाशे. आता 2 प्रकारची तत्वज्ञान सांगितली जातात. बघा, आपण आता कर्मयोगाचा विचार करतो. 2 प्रकारची तत्वज्ञान सांगितली जातात की तू जन्मापूर्वी होतास करे नव्हतास, नंतर जन्मलास, जगलास, मेलास, मेल्यानंतर तू असणार आहेस का? नाही ना. हे एक तत्वज्ञान आहे. चार्वाक किंवा एपिक्युरियन फिलॉसॉफी म्हणतात. ईट, ड्रिंक, बी मेरी. खा, प्या, मजा करा, कारण भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा जाळलात किंवा पुरलात देह, मेला, त्यातलं ते चैतन्य जीव तो पुन्हा कुठे येणार आहे? मग काय करा? शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या ऋणम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज काढा पण तूप पित राहता. कारण तूप पिणं ही त्यावेळेला एक प्रतिष्ठेची, किंवा लोक म्हणत असतील, पित असतील पूर्वीचे लोक तूप. तर घृणम तुम्ही ऋण काढा पण घृतम पिबेत. कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही ऋण काढत राहिलात तरी फेडायला तुम्ही कुठे परत येणार आहात? हे मुलं वगैरे बघून घेतील. भयंकर तत्वज्ञान आहे. आणि किंबहुना ह्या तत्वज्ञानाचा आपण म्हणतो पगडा आज आपल्या मना जीवनावर आहे. भोगवादी, इहवादी, जडवादी तत्वज्ञान त्यांना म्हणतात. इहवादी म्हणजे दिस वर्ल्ड, नेक्स्ट वर्ल्ड कोणी बघितलं? बाकीचे तुम्ही सगळे ग्रंथ सांगतात की ह्या जगात चांगलं जगलं तर पुढच्या जगात, पुढचं जग आहे कुठे? एवढं विज्ञान तंत्रज्ञानाने शोध लावलेत, दुसरं जग आहे कुठे? वगैरे वगैरे. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला आपण विचार करतो खा, प्या, मजा करा, ईट, ड्रिंक, बी मेरी, चार्वाक ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कारण तुम्ही परत येणार नाही या, कारण जन्मापूर्वी तुम्ही नव्हता आणि मृत्यूनंतर तुम्ही नसणार. या 2 नसण्यांच्या मध्ये असणं, त्याला काय अर्थ आहे? एक प्रकारची अशी त्यांची नकारात्मक, तुच्छतावादी, कशाचाच अर्थ नाहीये. जगा ना वाटेल तसं स्वैर जगा. हे जे सध्या झालेलं स्वैर जगा. लग्न करायची आवश्यकता नाही, तर यू कॅन स्टे टुगेदर, लिव्ह इन रिलेशनशिप. ही चांगली वाईट असं आपण कॉमेंट मारत नाही आहोत, पण लक्षात ठेवा हे एक ऑब्झर्वेशन आहे. कुठलीही बंधनं नको. माझं जीवन आहे, मी जगणार, मला पाहिजे तसं मी करणार, माझ्याकडे पैसे, मी तसा वाटेल तसा उपयोग करणार. हे जे विचार आणि हे जे तत्वज्ञान, ही जे जीवनशैली कसली आहे? जगण्याची पद्धती आहे. जीवनशैली फार चांगला शब्द आहे नाही आहे. चार्वाक वगैरेंनी हेच सांगितलं.
की मन, बुद्धी, चैतन्य, शक्ती असं काही नाही आहे. पील वहा, पील वहा, पील वहा. चार्वाक काय, कणाद काय. पण तो फिजिसिस्ट तरी होता. हा फक्त तरी तत्वज्ञान हेच सांगितलं, मॅटर आत्ता आहे, मेल्यानंतर पुन्हा येणार नाही. दुसरं तत्वज्ञान काय, दुसरी पद्धती काय, अस्ति, तू आहेसच आत्मस्वरूपात. मेल्यानंतर मुक्त झालास तर मग ठीकच आहे ना, पुढचा जन्म नाही. परिभ्रमेगा म्हणजे आपल्याला सुटायचंय. कशातून सुटायचंय, अस्ति, तू असतोसच. जायते, तुझं प्रारब्ध, पूर्वकर्म, पूर्वसंस्कार असं म्हणून तू जन्म घेतोस. जायते वर्धते, तू वाढत जातोस. विपरिणमते, तुझ्यात बदल होत जातात, ट्रान्सफॉर्मेशन होत जातात. म्हणजे मुलगी, मुलगा वयात येतो आपण म्हणतात, हो ना, हे वयात येणं हे मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. मग तुझा आश्रम बदलतो, ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात येतो, बदल आहे. शरीरात बदल होतात. आपण काय, अस्ति, तू होतासच आत्मरूपात. आत्मा मरत नाही, तो अमर आहे. नंतर जायते, जन्म घेतलास. वर्धते, वाढत राहिलास. विपरिणमते, तुझ्या शरीरात आत बदल होत राहिले. अपक्षीयते, एका विशिष्ट वयानंतर, अवस्थेनंतर तू क्षीण व्हायला लागलास. डीके म्हणतात त्याला, तुझी. आणि नश्यते, अस्ति, नश्यते म्हणजे तू गेलास पण पुन्हा अस्ति ना. नश्यते म्हणजे काय, तुझा देह गेला, देहातला आत्मा आहे ना, तो देह सोडून गेला. तो आत्मा जोपर्यंत परमात्म्याला मिळत नाही तोपर्यंत हे परिभ्रमेगा, परिभ्रमण चालूच राहणार. हे घटिका यंत्र चालूच राहणार. मग या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याचा अधिकार, संधी कुणाला आहे? अर्थातच ज्याला हे जन्ममृत्यूचं चक्र आहे हे कळतं त्याला. जनावरांना कळतच नाही ना. कुत्र्या मांजरांना काय कळतं? त्यांचं इंटेलिजन्स आहे की ते अगदी एलिमेंटरी. मुद्दा काय आहे की आपण विचार करूया, हे जे तत्वज्ञान आहे की तू आहेसच, हे कृष्णाने सांगितलेलं आहे. अरे तू काय मारणार आणि हे काय मरणार? हे गीतेतला श्लोक आहे ना, की उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे. जो गेला तो पुन्हा येणार आहे. जोपर्यंत मुक्त होणार नाही तोपर्यंत इतके जन्म ते घेणार आहे. असला जन्म, तसला जन्म, निदान मानव जन्म तरी पुढचा मिळेल अशा पद्धतीने जगा. अगदी पापच करत राहिलास, भ्रष्टाचारच करत राहिलास, दुष्कृत्य करत राहिलास तर तुला तिर्यक योनी म्हणजे जनावरांचे जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून आपल्या पुराणात वगैरे सांगितले, खरं असेल नसेल पण त्या काळच्या लोकांना भीती वाटत होती. आज आपण चिंतन करूया की असं वागलास ना तर कुत्र्याचा जन्म येईल, असं वागलास ना तर गाढवाचा जन्म येईल, असं वागलास तर सरडा असतो ना, शड्डो आपण म्हणतो, त्याचा जन्म येईल. इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे रामायणात वगैरे सुद्धा. असं लक्ष द्या, तसं लक्ष द्या, असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा, नाहीतर हा जन्म, तो जन्म, हे सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला की आपण या सगळ्या विवेचनातून कुठलाही ग्रंथ अध्यात्माचा, आध्यात्मिक अर्थ आहे की आजच्यापेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा मी चांगला माणूस होत राहील. रिफाइनमेंट ऑफ द मॅन इन मी. माझ्यातला जो माणूस आहे तो रिफाईन होत जाईल. आणि रिफाइनमेंट, परफेक्शन, त्याला लिमिट काय की टू बी वन विथ द परमात्मा, द अल्टिमेट. शेवटचं जे आहे, अंतिम जे आहे त्याला जाऊन मिळायचं बस. तोपर्यंत हे चालत राहणार आहे. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, नश्यति, अस्ति. हे एक जीवन. आता हे दुसरी आहे ना, ती आपल्याला आध्यात्मिक जीवन प्रणालीसाठी उपयोगी पडते. आपण पुनर्जन्म मानतो, आपण पूर्वजन्म मानावाच लागतो आणि त्याच्यात ही पापं जातात, हे प्रारब्ध जातं. असेल नसेल हो, पण तो जर एक संदेश स्पष्ट आहे संतांचा आणि ऋषींचा की आत्ता तुला कळलंय ना की पाप आणि पुण्य म्हणजे काय, चांगली कर्म, आपण पुढे तो विषय बघणारच आहोत. तर लक्षात ठेवा, हे जे चक्र आहे ना त्यातून सुटण्यासाठी सतत सावध राहा, अखंड सावधान रे. उदाहरण एक दिलं जातं की एक असं मोठी भिंत आहे आणि म्हणजे गोल असेल, चौकोनी असेल. तुम्ही ब्लाइंड फोल्डेड म्हणजे अंधळे आहात किंवा तुमच्या डोळ्यावर घट्ट पट्टी बांधलेली आहे, आपल्या डोळ्यावर बांधलेली आहे. ती पट्टी कोण? गुरु काढतो. आपल्याला दृष्टी फक्त प्रपंच करण्याची आहे, प्रपंचाच्या पलीकडे काहीतरी आहे. आपले जे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही 5 इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांच्या पलीकडे सुद्धा ज्ञान आहे. हे डोळ्यांना जे रंग दिसतात त्याच्या पलीकडे रंग आहेत. आपण फक्त इन्फ्रा रेड आणि अल्ट्रा व्हायोलेट म्हणलेलं आहे. इन्फ्रा अलीकडे, अल्ट्रा पलीकडे आपण म्हणलेलं आहे. स्वर आपण जे काढलेलं आहे, सप्तक किंवा अष्टक, ऑक्टेव म्हणतात तिकडे, म्हणून
त्याच्या पलीकडे काही स्वरच नाही आहेत का? अरे माझ्या कानाची रेंज आहे, डेसिबल रेंज म्हणतात, त्याच्या वरचे आणि खालचे स्वर मला ऐकूच येत नाही, ऐकूच येत नाही. कारण का? की मी माणूस आहे, मला बुद्धी मिळालेली आहे जी इतर प्राण्यांना मिळालेली नाही. आणि त्यामुळे माझ्या इंद्रियांची जर काही मर्यादा असेल तर ती मी बुद्धीनं भरून काढलेली. आणि म्हणून आज सर्व सृष्टीवर माणसाचं अधिराज्य आहे, किंवा माणूस एका अर्थाने सृष्टीला गुलाम बनवून राहिलेला आहे. ते बरोबर नाही आहे. तर त्या ह्याच्यातून तो माणूस फिरतोय आणि त्या सगळी भिंत खूप मोठी आहे, त्याचा विस्तार. एक बारकीशी स्लिट म्हणजे फट आहे की जिथून तो गेला ना तर सुटला, मुक्त झाला. पण तो फिरतोय, अंधार आहे. तो म्हणतो इथून अजून भिंतच आहे, दार नाही आहे, इथून पण दार नाही आहे, दार नाही, असं करत करत येतो, करत करत येतो. आणि नंतर तो जर सुटणार नसेल ना तर ज्या वेळेला ती स्लिट येते, म्हणजे ते दार येतं, दार, त्या दाराच्या वेळेला हा पाठ खाजवत राहील आणि चालत राहील. ते दार एवढंच असल्यामुळे गेलं ना पुन्हा तेवढं जाऊन, म्हणजे एक संधी असते, ती संधी. म्हणून नर जन्माचं आणि नरदेहाचं, नर जन्माची संधी आणि नरदेहाचं साधन इतकं मिळून सुद्धा आपण साधना का करत नाही? कारण का? साध्य ठरलेलं नाहीये. प्रत्येकाला सिद्ध व्हायचंय, साधू व्हायचंय, प्रसिद्ध व्हायचंय, सगळं आहे, पण साध्य कुठे ठरले? गोल, एम, ड्रीम काही ठरलेलं नाही. आपण फक्त ईट, ड्रिंक, बी मॅरी. ह्याला एकाने जरा मॉडिफाय केलं, ईट, ड्रिंक अँड बी मेरी. अँड तरी असू दे मरे. तुम्ही वाटेल तितकं खाल्लं आणि वाटेल तितके प्यायलात आणि गटारात लोळत पडलात तर त्याला बी मेरी म्हणणार तुम्ही? बी मेरी म्हणजे खा प्या मजा करा. गटारात पडलाय, बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत, सगळ्यांचे बाबा आलेले आहेत आणि डुकरासारखे पडलेले आहेत गटारात. हे लिओ टॉल्स्टॉयच्या ह्याच्यातलं वर्णन आहे. एखादी कथा सुद्धा पाहू तर त्यावेळेला शोधायला येतात मुलं, बघ तुझा बाप कुठे पडलाय, तो पिऊन तो बघतो इथे नाही, तिथे नाही, तिथे नाही. अगं म्हणते तुझा बाप इकडे पडलाय बघ, माझा दिसतोय का तुला तिकडे? त्यावेळेला ते त्रिभुवनाचे राजे असतात पण गटारात पडलेले असतात. शुद्धी त्यांना येते ना त्यावेळेला त्यांना कळतं की कुठे पडलो होतो आपण. म्हणजे ईट, ड्रिंक हे बी मेरी आहे. इतकंच खा, ईट, इतकंच प्या, ड्रिंक अँड बी मेरी. आनंद लुटण्यासाठी, आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी योग्य बेताचं युक्त खा आणि प्या, हा तो संदेश आहे. मागे एक गाणं होतं, बंबई से आया मेरा दोस्त, तर सुरेख गाणं होतं. त्यातलं काय विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर त्यांना एकदम उत्तर येत नाही, याच्यात काय नाहीये या गाण्यात. म्हणजे बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. याच्यात नाही आहे काय? ते म्हणतात आहे सगळं. काय काम कुठे? याच्यात कर्म कुठे, काम कुठे? रात को खाओ पियो, दिन को आराम करो, म्हणजे इतकं प्या की एखाद्या जनावरासारखे झोपून राहा, दुसऱ्या दिवशी काम कोण करणार आहे? आणि याला सलाम करा, बंबई से आया मेरा दोस्त. विचार करा, हे तत्वज्ञान आहे. ते खा प्या मजा करा. अरे खा प्या आणि मजा करा, हा आणि आहे ना तो फार महत्वाचा आहे. त्याला गीतेत युक्त, यत, नियत, अल्प हे शब्द वापरलेले आहेत. पाहिजे तेवढ्या प्रमाणात खा तुम्ही. म्हणजे काय होईल की जिवंतपणीच तुम्ही मुक्त व्हाल. हे जे परिभ्रमण चाललेलं आहे आपलं, जन्म मृत्यू जन्म मृत्यू, जिवंतपणी मुक्त. लोकांनी म्हटलं पाहिजे हा जीवन मुक्त आहे. याच्या जीवनात काही कमी चढ उतार आले, याच्यावर काही कमी संकट आले, याची परिस्थिती काही सगळ्यात अगदी कायमच वैभवाची होती असं नाही, तरी आनंदी होता आणि आनंद वितरण करत राहिला, हा जीवन मुक्तच होता. हेच साधायचं. मेल्यानंतरची मुक्ती आहे ना त्याला संतांनी फार किंमत दिलेली नाही. याची दही याची डोळा. कशाचा सोहळा बघायचा आहे? मृत्यूचा सोहळा. म्हणजे तुम्ही मेलो ना आणि मग आता उरलोय उपकारापुरता, आता मी जे करेन ते करता करता मी मुक्तच होणार आहे, हा कर्माचा विचार आहे, तो नंतर बघणार आहोत. जैसे मार्गेची चालता. आता इथून 37व्या ओवीपर्यंत म्हणजे जवळजवळ 32 ओव्या या कर्मयोगाच्या आहेत. आणि बरोबर आहे ना, एकंदर 108 मधल्या 1/3 कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग असं ते असतं. तर लक्षात, जैसे मार्गेची चालता. मार्गाने पूर्वी एक फार कविताच होती ती की बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको.
धोपट मार्ग आहे. म्हणजे सगळे गेल्यामुळे बीटन पाथ म्हणतो ना आपण, धोपट. बिकट वाट कशाला जातोय? सगळेजण जातात ना हा कोर्स घेतल्यानंतर इकडे, तू तिकडेच जा ना. हे निराळं काय भूत तुझ्या मनात शिरलंय? आपण निराळं काही करूच पाहत नाही. पण हा मार्ग कसला आहे? हा राजमार्ग आहे, ज्या मार्गाने सगळे लोक जातात. पण या मार्गावर लुटारूंचं भय नाहीये, कारण अनेक लोक असतात. वरदारी आहे, वाहतूक आहे, वर्दळ आहे, कुणी काय. परत काही जर तुम्हाला अडचण आली ना तर मदत करणारे लोक असतात. म्हणून पाऊले चालती पंढरीची वाट हा तो मार्ग आहे. त्या पंढरीच्या वाटेवर एक तर मी पडलो तर मला उचलून नेणारी सुद्धा एखादी व्यक्ती भेटेल. तुम्हाला सांगतो की एक आपली गोव्यातलीच एक व्यक्ती अशी की जिचा कमरेच्या खालचा भाग म्हणजे लोळा पडलेला होता आणि त्यांना अवघड होतं, मोठे होते त्याने. त्यांना जायचं होतं विवेकानंद वगैरे निरनिराळ्या क्षेत्रात गेले होते आणि तिथे जिथे खाली जायची गुंफा असायची तिथे कसे आणणार, कोण उचलून नेणार वगैरे. आणि त्यांची एक इच्छा होती, एक कुठलं स्थान विवेकानंदांच्या त्याच्या तिथेच कुठेतरी असेल ती गुंफा. काय तर कसं जायचं इच्छा तर माझी आहे. इतक्यात आर्मीतले लोक आले म्हणाले की क्या प्रॉब्लेम आहे. तुम्हाला त्या चौघांनी त्यांना इतकं सुंदर उचललं, गणपतीला जसं आणतो आणि इतकं सुंदर नेऊन ठेवलं आणि तुम्हाला जितका वेळ पाहिजे असेल तितके बसा, आम्ही तुम्हाला नंतर वरती आणतो. मार्गाची चालत. हा मार्ग कुठला आहे? योग्य मार्गाने गेलेला आहे आणि आत जाण्याचा त्यांचा मार्ग आहे, तोही योग्य मार्ग आहे. मार्गाची चालत. अपावो न पवे सर्वथा. अपावो म्हणजे अपाय. अपाय होणारच नाही योग्य मार्गाने चाललं तर. आणि आपल्यासाठी भक्ती मार्ग मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आपण प्रापंचिक लोक आहोत, आपण मध्यमवर्गीय लोक आहोत, आपण शहरात राहणारे लोक आहोत, आपण नोकरी व्यवसाय करून जगणारे लोक आहोत आणि आपल्यावर सगळ्या पद्धतीच्या मर्यादा आहेत. त्यामुळे मध्यम मार्ग, त्यातल्या त्यात सोपा सुलभ मार्ग भक्ती मार्ग आणि त्याच्यातही सोपं सुलभ पण अगदी अमोघ असं साधन म्हणजे नाम. असं ते सगळे ज्ञान मार्गाला आपली कुठे कुवत क्षमता आहे का ते ग्रंथाचा अर्थ समजायला? नाहीये. सध्या मंत्राचा अर्थ कळत नाही आपल्याला. आणि मननात त्रायते म्हणायचं. अरे मनन करायला श्रीराम जय राम जय जय राम याच्यात काय मनन करायचं? अरे खूप रोज नवीन आपल्याला सुचेल. जर मनन करायचं असेल तर आपल्याला संधी मिळेल नामस्मरणाची, त्यावेळेला आपण नक्कीच हा मुद्दा मांडणार आहोत की श्रीराम जय जय राम याच्यावर काय ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाच्यावर चिंतन काय करायचंय, मनन काय करायचंय, पठण म्हणायचा तो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरिपाठ तसा पाठ करायचा नाहीये, चिंतन करत पाठ करायचा. तर आपल्याला त्याचे रिझल्ट त्याचे परिणाम फार चांगला लागतो. तर आपण विचार करूया की ज्या मार्गावरून अनेक जण जात आहेत त्या मार्गावरून जाण्यात अपाय नाहीये. उलट अडचण आली तर उपाय मात्र आहे. म्हणून श्रावणाचे वडील तेच, आई वडील तेच म्हणतात की आम्हाला तू इथे टाकते ना, आता तुझ्या मनात निराळी विचार आलेले आहेत तर तू आम्हाला काय कर, आम्हाला तू पुढे नेऊ नकोस. फक्त ज्या रस्त्यावरून लोक तीर्थयात्रेला वगैरे जातात त्या रस्त्यावर आम्हाला नेऊन ठेव आणि मग तू जा ना घरी. आम्ही तुला तेच सांगतोय, संसार कर, मुलं वगैरे होऊ देत वगैरे वगैरे, पण त्या रस्त्यावर नेऊन ठेव. म्हणून का दीपाधारे वर्तता नाडळीजे. रात्री आहे, अंधार आहे आणि दीपाच्या आधाराने नाडळीजे म्हणजे अडखळ येत नाही तुम्हाला, तुम्ही कुठे ठेचाळत नाही, कारण दिवा आहे तुमच्याकडे. गमतीदार गोष्ट आहे, फार छान गोष्ट आहे की एक मुलगा घरी येतो, आई म्हणते अरे किती उशीर झाला तुला, आज जत्रा नाही करे, मला आता येता येणार नाही पण तू जा देवाचा प्रसाद घेऊन ये. त्यांच्या घरापासून अंधार पूर्ण आणि पुढे टेकडी आणि त्या टेकडीवर ते छोटंसं मंदिर आणि त्या मंदिरात दिवे दिसत आहेत. मग ते दिवे दिसत आहेत पण तोपर्यंत अंधार आहे. मला भीती वाटते आणि मी जाऊ कसा, मला काही दिसतच नाहीये. त्यावेळेला आई म्हणते मी तुला कंदील देते. हा पोरगा कंदील घेऊन मोठ्या उत्साहात निघतो, पण कंदिलाचा प्रकाश एकच पाऊल पुढे पडतो ना, पुढे सगळं अंधारच आहे. काही पावलं झाल्यानंतर परिस्थिती सुधारत नाही, हा परत यायला निघतो. एक साधू त्याला भेटतो. साधू त्याला विचारतो की तू आलास का रे जाऊन, कारण तो परत आलाय ना. तो आलास कुठे, मला काही दिसतच नाही, अंधार आहे. आईने काय कंदील देऊन जाऊन यायला सांगितलं म्हणून मी परत निघालो घरी. साधू म्हणाले माझ्याबरोबर येशील का? काही हरकत नाही, कंदील माझ्या हातात दे. त्याने कंदील घेतला. तुला एक पाऊल टाकायला दिसतंय ना, चल टाक बरं पाऊल. हा, अरे ह्या कंदिलाने तुला आणखीन एका पाऊलाचा प्रकाश दिलाय, हो की नाही, टाक एक पाऊल. अरे आणखीन एक पाऊल दिसतंय तुला, टाक एक पाऊल, टाक एक पाऊल, टाक. लीड काइंडली लाईट ओ लॉर्ड, वन स्टेप इनफ फॉर मी.
लीड काइंडली लाईट, तुझ्या जो करुणेचा, दयेचा, प्रेमाचा जो प्रकाश आहे, मला सगळं उजळून टाकू नकोस माझा मार्ग. प्रत्येक पावलाला तुझा प्रकाश असला म्हणजे झालं. एखादी वीज चमकते, तिचा मार्गदर्शनासाठी काय उपयोग होतो? ती चमकली, आपण डोळे मिटून घेतो उलट आणि नंतर ती देते. पण एखादी टॉर्च जर खिशात असेल, विजेरी म्हणतो आपण, ती वीज आहे, ही विजेरी, आणि खिशात असून सुद्धा भाजत नाही खिसा. अग्नी अग्नी आहे ना तो प्रकाश देणारा, काय नाही, किती सुंदर आहे. आणि ती मला दूरवर घेऊन जाते. आणि असा स्टेप बाय स्टेप करत तो साधू आणि मुलगा छानपैकी पोचले. त्यावेळेला मुलगा म्हणाला, आई मी आज एक महत्वाचा पाठ शिकलो. दूरवर जरी असेल गोल किंवा ध्येय, तरी पहिलं पाऊल, त्याच्यानंतर दुसरं पाऊल, त्याच्यानंतर तिसरं पाऊल तुम्ही करू शकता. आर्मस्ट्रॉंग ज्या वेळेला परत आला त्यावेळेला त्याच्या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला होता, तुमच्या आधी कोणीही चंद्रावर गेला नव्हता आणि मार्ग कुठला, चंद्र आकाशात कुठला आलाय मार्ग, म्हणजे गाईड घेऊन तुम्ही कसले मार्ग बघणार का? नाही मार्ग. तुला भीती नाही का वाटली? त्याने उत्तर दिलंय ते फार चांगलं आहे. तो म्हणाला, रोज मला कुठेही जायचं असेल तरी घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकावंच लागत होतं ना. बाजारात जायचंय, पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, 100 पावलावर बाजार. मला क्लबमध्ये जायचंय, पहिलं पाऊल 500 पावलं टाकली की क्लब. मला माझ्या न्यासाच्या ऑफिसमध्ये जायचंय, कार आहे तिथपर्यंत पावलं. म्हणजे कुठल्याही प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल टाकल्यानंतरच होणार आहे ना. चंद्रावरची प्रवासाची सुरुवात काय एकदम 10 किंवा 100 पावलं टाकून करायची? 1 स्टेप. पुढची मार्ग मला दिसत गेला, मला दाखवत गेले, मार्गदर्शन करत गेले, चंद्रावर जाऊन आलो परत. हे महत्वाचं आहे. म्हणून सांगितलेलं आहे, दीपाधारे वर्तता नाडळीचे तया परिपार्था. त्याप्रमाणे म्हणजे जसं योग्य मार्गावर असाल तर अपाय नाहीये, चोरी नाहीये, लूट नाहीये, अपघात जरी, मदत आहे तुम्हाला, मार्गदर्शन आहे, वाटाडे मिळतील तुम्हाला योग्य मार्गावर असाल तर. आणि मुख्य म्हणजे रात्रीची वेळ असेल, अंधार असेल, दीप घेऊन चला. आणि या सगळ्याला नाम हे रूपक आहे पुढे. तया परिपार्था, अशा प्रमाणे तो वागलास योग्य मार्गावर दिवसा आणि रात्री दिवा घेऊन. तया परिपार्था स्वधर्मे राहटता. हा सगळ्यात कळीचा शब्द आहे. म्हणजे की वर्ड म्हणा, पासवर्ड म्हणा, कोड वर्ड म्हणा, एक मॅजिक मंत्र म्हणा, स्वधर्म. गीतेत असे अनेक शब्द आहेत, स्वधर्म. आणि आपण त्याच्यावरच बघणार आहोत. आज वेळ मिळाला नाही तर उद्या सुरुवातच करू, कारण तो समजला तर गीता समजली. कारण गीतेत एक असा चरण आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. याचे अर्थ लोक म्हणतात, आपण स्वतःच्या धर्मात मेलो तरी चालेल, दुसऱ्या धर्मात जायचं नाही, कारण तो भयंकर आहे. आता याचा अर्थ तुम्ही जर मुस्लिम असाल तर दुसऱ्या धर्मात जाऊ नका, असा अर्थ आहे का? गीतेच्या काळात किती धर्म होते हो, हिंदू धर्म सुद्धा नव्हता. काळाच्या ओघात नंतर नाव पडलेलं आहे. आपण म्हणतो ना, सत्य सनातन नित्य नूतन चिरंतन आर्य वैदिक धर्म. हे आपल्या धर्माचं वर्णन आहे किंवा नाव. एवढं कसलं मोठं नाव. म्हणून हिंदू हे दुसऱ्यांनी दिलेलं नाव आहे. ठीक आहे, सिंधूच्या काठचे लोक ते हिंदू आणि त्यांची जीवनशैली ती हिंदू धर्म. जीवनशैली आहे तो, असं काही रिलिजन असा नाही आहे तो. आणि ती जीवनशैली जगाला आणि अनेक माणसांना, म्हणजे अनेक जाती जमातींना, संस्कृतींना अनंत काळासाठी ती संस्कृती आहे. पण रामाच्या काळात तीच मूल्य होती, कृष्णाच्या काळात ती मूल्य होती. पण रामाच्या काळात हे पुढे सांगितलेलं आहे बघा, तया परिपार्था स्वधर्मे राहटता. राहटता म्हणजे जगता. आपण बाजारहाट म्हणतो ना, संसार आहे एका अर्थाने. त्या संसाराला आपण गेलेलो व्यवस्थित सगळं तुम्ही स्वधर्म करा. आणि धर्म म्हणजे कर्तव्य, हा एकच अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. धर्म म्हणजे कर्तव्य. आणि हे जर तुमचं कर्तव्य असेल तर धर्माची खूप चांगली व्याख्या सांगितलेली आहे की पुत्रधर्म आणि पितृधर्म जोडलेले आहेत. शिष्य धर्म आणि गुरुधर्म किंवा गुरुधर्म आणि शिष्य धर्म, पितृधर्म, मातृधर्म आणि पुत्रधर्म हे जोडलेले आहेत. आणि म्हणून पुढे तर इतकी चांगली उदाहरणं आपण पाहणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, धर्म म्हणजे कर्तव्य, अ सेट ऑफ ड्युटीज, डूज अँड डोंट्स. हे करा आणि हे करू नका, त्यातून जे शास्त्र बनतं त्याला धर्म आपण म्हणतो. धारणा करतं ते जे तत्व आहे, धारणा करतं म्हणजे मला धरून ठेवतं, नाट मी विखरून जाईन. हल्ली मानवजात काय, आपली मन एवढी विखरून गेलेली आहे. म्हणून सध्या ध्यानाला सगळ्यात चांगला काळ सध्याचा आहे.
आणि हे ध्यान जर शिकलात, सगळ्या वाहिनीवरून ते कार्यक्रम असतात, ते आयुष्यभर चालू ठेवा ना. उद्या सगळं उठलं, कोरोना आला, त्या मार्गाने गेला, मी परत सगळं विसरणार आहे का हे? अरे मनाची एकंदर विखुरलेली जी स्थिती आहे ना, डिस्ट्रॅक्टेड माइंड, डायव्हर्ज्ड माइंड, सगळीकडे पसरलेलं, ते एकत्र केलं पाहिजे. गॅदरिंग, कलेक्टिंग माइंड, कॉन्सन्ट्रेटिंग माइंड, हे जमलं पाहिजे. आणि हे जमलं ना, ती करोनाची ग्रेटेस्ट गिफ्ट असेल आपल्याला. अजून दिवस आहेत, अजून आपल्याला एक दूर राहा, एकांतात राहा, हे आहे ना. विलगीकरण म्हणजे काय? आपण ज्याला म्हणतो क्वारंटाईन, क्वारंटाईन म्हणजे असं सेपरेट केलेलं आहे. तुम्ही संधी समजा ना, ती संकट का समजायचं, संधी समजायची. म्हणून स्वधर्मे राहटता म्हणजे तुम्ही स्वधर्माने, आपल्या कर्तव्याने, आपला धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म निराळा आहे आणि प्रत्येक परिस्थितीत धर्म अवसरोचित अनुक्रमे प्राप्त असे शब्द येणार. अवसरोचित मी आता पिता म्हणून, अरे पण लग्नाच्या वेळेला वधू पिता आणि वर पिता यांचे धर्म निराळे आहेत की नाही? हार जर विसरले, महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. अरे भटजी म्हणतो, अरे काय हार घालायची वेळ आली, हार कुठे? त्यावेळेला वरपिता वधूपित्याकडे असा बघतो. वधूपिता विचार, त्याचा मित्र असतो वधूपित्याचा, तो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. एक मिनिट, कारण सगळी जिथे कार्यालय आहेत ना, त्याच्या बाहेर हारांची वगैरे दुकान असतात. तो शांतपणे घेऊन येतो. लग्न व्यवस्थित मुहूर्तावर लागतं. त्यावेळेला नंतर तो वधूपिता आपल्या मित्राला विचारतो की तू एवढा शांत कसा होतास त्यावेळेला? तो म्हणाला, कारण मी वधूपिता नव्हतो. तू वधूपिता होतास म्हणून तुझा जो क्रायसिस होता तो मी डिटॅच्ड साक्षीभावानं बघत होतो, म्हणून मला लगेच मार्ग दिसला. शांतपणे मी ते काम केलं. उद्या माझ्या मुलीचं लग्न असेल आणि असं काही महत्वाचं विसरलं ना, तर मी असाच गोंधळून जाईन. त्यावेळेला तू माझ्या शेजारी अस म्हणजे झालं, कारण त्यावेळेला तू शांत असशील ना. हे डिटॅच्ड असण्याचं जे गीतेचं तत्वज्ञान आहे ना, आपल्याच गोष्टीकडे, आपल्या जीवनाकडे, आपल्या देहाकडे, आपल्या कृतींकडे आपण साक्षीभावानं जर बघितलं ना, विटनेस कॉन्शियसनेस, विटनेस ॲज अ विटनेस, अरे किती छान जीवन जगता येईल. पुढे बघूया. म्हणून स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. काय शब्द आहे? सकळ काम पूर्णता. आणि सकळ म्हणजे माझी सगळी कामं, माझी कामं म्हणजे इच्छा, माझ्या सगळ्या इच्छा पुराने, सकळ सगळ्यांच्या सर्व इच्छा. आता विश्वात्मके देवे म्हणले ना, किंवा आपण सर्वे यत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सकळ काम पूर्णता सहजे होय, ही रामराज्याची व्याख्या. रामराज्यात प्रत्येक जण आपलं कर्तव्य पार पडत होता. आणि म्हणून अशा राज्याला काय म्हणलं माहिती ना, तिथे राजाची गरज नाहीये. तिथे दंड विधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, IPC, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल कोड, कशाची गरज नाहीये. त्याला अराजक, हल्ली अराजक आपण निराळ्या अर्थाने वापरतो, की राजाची गरजच नाही, कोर्टांची गरजच नाही, पोलिसांची गरजच नाही. कारण का? गुन्हे घडतच नाहीत. कारण का? प्रत्येक जण आपलं कर्तव्य पार पडतो. मी जर गरीब आहे आणि माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तू फक्त निवड लग्न करायला आम्ही आहोत की, हे अगदी 50 वर्षापूर्वी पण आपल्याकडची परिस्थिती होती. मुंबईचा जावई नावाचा जो चित्रपट आहे ना, त्याच्यात मोठ्या घरी लग्न होतं, पसंत पडते मुलगी, पण आपल्याला म्हणून काही खर्च करायला पाहिजे ना. त्यावेळेला एक म्हणतो, हे बघा तुझ्या टॅक्सीतून आपण तिला वरात काढणार होता. त्यावेळेला तो खाली मान घालतो. का रे? नाही काही नाही रे, बघूया ना, टॅक्सीतून काढूया ना आपण वरात. हे नंतर तो सावरून घेतो. नंतर दुसरा त्याला सांगतो, अरे तुझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसा उभा करण्यासाठी आम्ही काय काय केलं तुला माहित नाही. ह्याने आपली टॅक्सी गाण ठेवलेली. कल्पना करा. त्यावेळेला ती म्हणते असं असेल तर नाही लग्न करायचं, म्हणून ती म्हणते. आणि नंतर तो ज्या वेळेला बाप येतो, वरपिता, तो म्हणतोय काय नाती आहेत तुमचे, काही संबंध नाही, चाळीत राहणारी माणसं आहात तुम्ही गरीबातली गरीब माणसं आहात, पण तुमचं मन केवढं श्रीमंत आहे. मला फक्त मुलगी आणि नारळ पाहिजे, काही नको, आनंदात राहील मुलगी. हा जा, हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. मग असं जर असेल तर गरजच नाही. सकळ काम पूर्णता सहजे होय, आपोआप घडून जातं. प्रत्येकाने आपलं कर्तव्य करायचं. पुढे मी सुंदर उदाहरण देईन एक. आज जरा पुढे जाऊया. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न वजावे. संतोष म्हणजे आनंद आणि विषाद म्हणजे दुःख. आपण दोन क्रियापद वापरतो. मनासारखं झालं उडाला, मनाविरुद्ध झालं बुडाला.
कसलं उडणं आणि बुडणं, म्हणजे बाबा कुठे होते, अरे आत्ता उडत होते आकाशात, पण मनाविरुद्ध झाल्याची बातमी आली ना मोबाईलवरून की तुला जे वाटत होतं तसं घडलेलं नाही आहे ना, बुडाला. बाबा, एक मुलगा वरती बघतोय बाबा कुठे, दुसरा मुलगा खाली बघतोय बाबा कुठे. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की एक व्यापारी आहे, त्याचं घर आहे, नवीन घर बांधले, त्याला ते विकायचं आहे, पण चांगली किंमत आली पाहिजे. त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा पुढेचा व्यापारी आहे, तो म्हणतो मी सगळं करतो, आणि येऊन आनंदाची बातमी होतो, बाबा विकलं घर, चांगली किंमत आलेली आपल्याला. दुसऱ्या दिवशी लोक सांगत येतात, अहो शेठजी तुमचं घर आग लागली, त्याला शॉर्ट सर्किट झालेलं, आग लागलेली आहे. हा शांतपणे म्हणतो, आग लागले ना, लागू द्या, कारण आता ते त्याचं घर कुठे आहे. पण दुकान बंद करून आग लागलेलं घर दिसतं कसं हे बघण्यासाठी हे शेठजी बाबा गेले ना त्या गर्दीत वगैरे, खायला त्या ज्वाळा आहेत ना, अगदी स्वर्गाला निघालेले आहेत वगैरे. इतक्यात एक मुलगा, त्याचा मुलगा धावत पडतो, बाबा घात झाला, घात झाला. कागदपत्र ज्यांनी घर खरेदी केलं आणि घेऊन गेला त्याच्यात एक महत्वाची सही राहिलेली आहे, तो आपला व्यवहार पूर्ण झालेला नाहीये. मग छातीत मेरा घर जल गया, मेरा घर जल गया. कोण? तो व्यापारी. आतापर्यंत घर तेच होतं, पण मेरा नाही था, मैंने बेच डाला. आता ते विक्रीत काहीतरी अडचण आली म्हटल्यानंतर हा हार्टच अटॅक येण्याचा राहिला होता त्याला. हे कसलं आहे सांगावर वर्तन? घर जळतंय ते जळतच आहे, त्याच्यात काहीच बदल नाहीये. बदल कशात झालेला आहे? मालकी. बरं, हे घर याचं जरी असतं, विकलं गेलं नसतं तरी सुद्धा जळलं ना घर, शांत नाही होत आपण. म्हणून सुखी संतोषा न यावे, घर विकलं गेलं आनंदात उडाला, आणि दुःखी विषादात न यावे, घराला आग लागली, घर विकलं गेलेलं नाहीये, बुडाला. असं आहे ना. आणि लाभा लाभ न धरावे मना माझे. आपण म्हणतो ना, सुख दुःख समेत कृत्वा लाभा लाभ जया जय. सुख दुःख लाभ अलाभ म्हणजे नुकसान, जय आणि अजय म्हणजे पराजय, हे समेत कृत्वा तुम्ही आनंदातच राहाल काय. हे सुख दुःख अलीकडचे शब्द आहेत, आणि आपण कितीदा बघितले, महाराज म्हणतात सुख दुःख नावाची वस्तूच नाहीये, ती तुमच्या मनस्थितीवर अवलंबून आहे, तुम्ही तयार केलेली ती निर्मिती आहे. म्हणून, आणि निर्मितीला आपण विचार केला होता, निर्मितीला क्रिएशन शब्द वापरू नका, तो फार वरचा, क्रिएशन क्रिएटर फार वरचा शब्द आहे. इट इज मॅन्युफॅक्चर. वी मॅन्युफॅक्चर आवर, आपण म्हणतो ना सुख आणि दुःख, आणि आपण एक स्ट्रेस मनात मॅन्युफॅक्चर करतो. असं स्ट्रेस बाहेर, त्याच परिस्थितीत दुसरा माणूस शांत असतो की हो, हा त्याच परिस्थितीत आहे, पण ह्याला धाकधूक धाकधूक का? विचार करायला पाहिजे. लाभा लाभ न धरावे मना माझे. आता या ज्या दोन ओव्या बघितल्या आपण, त्याच्यात आपल्या मानसवारीसाठी योग्य शब्द कुठला आहे? पहिलं, नाशले पुन्हे घटिका यंत्र दैसे, मानसवारीतला एक शब्द, आणि नंतर आपण हे सगळे शब्द एकत्र करून बघणार आहोत मानसवारी म्हणजे काय. हे जीवनाची वारी आहे, ही जीवनाची यात्रा आहे. आणि जीवन बाहेरून आपण जगतो म्हणजे कृती बाहेरून करतो, वृत्ती आत असते आणि त्याच्या मागची दृष्टी आत असते. आतून बाहेर दिसते ती कृती, ती सुधारायची आपल्याला, मग संस्कृतीच, नाही तर विकृती, दुसरं काही नाही. म्हणून घटिका यंत्र हा आपला एक शब्द आहे. परत परत फिरणं आपण रुटीन केलेलं आहे, तेच तेच काल आपण शेवटी तिथेच थांबलो होतो. जैसे मार्गेची चालता अपाव मार्गेची चालता, ही पंढरीची वाट आहे. मानसवारी आहे ना, ती पंढरीची वाट आहे. पण पंढरी कसली? आपण नामदेवाचं बघितलं ना, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, ती पंढरी आहे. नंतर पुढे सांगितलेलं आहे की जैसे मार्गेची चालता, मार्ग ही पंढरीची वाट आहे. ही आपण म्हणतो ना कैवल्याची वाट आहे, मोक्षाची वाट आहे, मुक्तीची वाट आहे. हा महत्वाचा शब्द आहे मानसवारीसाठी. पुढे, तयापरी पार्था स्वधर्मे राहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. यातला महत्वाचा शब्द आहे स्वधर्म. स्वधर्म केला की आपोआप दुसरा त्याचा धर्म पाळतो. आणि असं केल्यानंतर तुम्हाला उदाहरण देतोच की आता बघा, आपण बघतो एशियाड काय किंवा ऑलिम्पिक्स काय, गेम्सच्या आधी निरनिराळ्या प्रकारचे ड्रिल्स असतात. पहिल्यांदा ज्यावेळेला ते ड्रिल सादर केलं गेलं त्यावेळेला हजारो माणसं होती, त्याच्यात अनेक लाट ते निर्माण करत होते, माणसांची लाट. आता ते कॉमन झालेलं आहे. आपण 3 रंगाचा झेंडा करतो आणि मग झेंडा लहरात आहे अशा प्रकारचं ड्रिल करतो. वरून जर काढलं चित्र, एरियल फोटोग्राफी, तर ते व्यवस्थित आपल्याला दिसतं. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा ते केलं होतं आणि नंतर म्हणाले अशी कशी लाट? हा माणूस इथला
हा इथपर्यंत कसा पोचला, आणि तो उभा राहत होता, वाकत होता, उभा राहत होता, वाकत होता, हे केवढं आश्चर्य आहे. त्यावेळेला ते म्हणाले, तुम्ही वेडे आहात. आम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं, तुमच्या ह्या 2 ओळी आहेत ना, तुम्ही एवढेच उभे राहणार, एवढे 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 एवढे, तुम्ही दुसरं काही करायचं नाही. दुसऱ्या लाईन 2 होत्या, त्यांना सांगितलं जरा वरती 1 इंच, तेवढंच तुम्ही काम करायचं. म्हणजे ही सगळी तुम्हाला 10,000 मुलं जी दिसत होती, ती फक्त जागच्या जागी, लाट अगदी वरची आली ना त्यावेळेला तो माणूस पूर्ण उभा राहत होता. नंतर पुन्हा लाट ओसरली की पुन्हा बारीक बारीक बारीक. म्हणजे त्याला फक्त इन्स्ट्रक्शन दिली होती, तू एवढंच उभं राहायचं, तू एवढं उभं राहायचं, तू एवढं उभं राहायचं, एवढं उभं राहायचं, खाली जायचं, एवढं उभं राहायचं, खाली जायचं. त्यांनी केलं काय, हो ते तिथे उभे राहिले आणि सांगितलेली इन्स्ट्रक्शन दिली. आणि त्यावेळेला आम्ही सगळं ते इलेक्ट्रॉनिकली करत होतो. त्यांना चिप्स होत्या, नंबर होते. जर तो चुकत असेल ना तर आम्ही इथून त्याला सांगत होतो, तो आणखीन 1 इंच खाली वाकला पाहिजेस, लाट स्मूथ दिसली पाहिजे. केलं काय, मी जिथे आहे तिथे आहे. माझं जे स्वधर्म आहे, माझं जे कर्तव्य आहे ते मी करतोय. प्रत्येकाने केलं ना तर फ्रिक्शनच येणार नाही, घर्षण होणार नाही. कॉन्फ्लिक्ट म्हणतात ना त्याला, एक संघर्ष होणार नाही. आपण करतो कारण कोणीतरी बरेच जण, आपण सगळेच जवळजवळ स्वार्थी आहोत, संकुचित आहोत, भोगवादी आहोत. मग आपण म्हणतो ना, रामराज्य हराम राज्य किंवा रावण राज्य येणारच. पुढे काय सांगितलेलं आहे, म्हणून याच्यात महत्वाचा शब्द आहे मानसवारीसाठी स्वधर्म. पुढचे आपण ओळी बघितली, सुखी संतोषा आणि दुःखी विषादा. हे जे 4 शब्द आहेत ना, संतोष आणि विषाद नको, मानसवारीतला हा शब्द प्रयोग आहे. पुढे बघा, आपण या उचिता स्वधर्मे राहत. माझं कर्तव्य आहे ते मी करणार आणि त्याच्या कर्तव्यात मी कसूर करणार नाही. त्याचा परिणाम माझी ट्रान्सफर केली हरकत नाही, मला तुम्ही सस्पेंड डिसमिस काही केलं हरकत नाही. मी माझ्या कॉन्शियन्स, माझा जो सद्गुरू, माझं हृदयी सद्गुरू बघितलं ना, माझा कॉन्शियन्स म्हणजे माझा सदसद विवेक, योग्य काय आत बसलाय गुरु, तो मला सांगतोय, हे मी करणार नाही ॲट एनी कॉस्ट. म्हणजे तुम्ही मला ठार मारलं तरी चालेल. अशी मंडळी असतात कमी, पण त्यांचं जे चारित्र्य असतं ना त्याच्यामुळे आपण सांगितलेलं आहे. मेजॉरिटी म्हणजे काय की 50 अधिक 1 नाही, 1 प्लस कॅरेक्टर, 1 प्लस ट्रुथ, 1 प्लस इंटेग्रिटी. म्हणजे 1 माणूस आणि चारित्र्य प्लस अधिक चारित्र्य, 1 माणूस अधिक त्याचे स्वभावाचं एक प्रकारची शांतपणा, एकता, एकात्मता, हे महत्वाचं आहे. 1 मॅन प्लस ट्रुथ इज मेजॉरिटी. अशीच जिंकली कितीतरी, आपण म्हणतो ना युद्ध काय, आपल्या किती लोक असे उभे राहिले होते एखादे लीडर्स म्हणून, पण त्या लीडर्सनी स्वातंत्र्याची चळवळ जिंकून दाखवली ना आपल्याला. विचार करा तुम्ही. आणि म्हणून काय सांगितलेलं, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझे. मना माझी म्हणजे बुद्धी, लाभ लाभ वगैरे नकोत. आपण या उचिता, आपल्याला विचार करूया ना, आपल्याला स्वतःचा विचार करूया. काय, स्वधर्मे राहाटता. राहाटता म्हणजे जगता. राहाटी म्हणजे जीवन रहाटी वगैरे शब्द वापरतो ना, राहाटता. जे पावे ते निवांता. मी माझं कर्तव्य केलेलं आहे, आता जे होईल ते होईल. मी चांगलं शिकवलेलं आहे आणि चांगली रिव्हिजन घेतलेली आहे. आता मुलांनी अभ्यास करून परीक्षा मुलंच देणार आहेत ना, मी चांगली रिव्हिजन घेतलेली आहे, रिहर्सल केलेली आहे. आमच्या शाळेत एक प्रसंग घडला होता, किती रिहर्सल केली तरी ते ऐकतच नाही. आता मी रिहर्सल घेणार नाही. त्यावेळेला दुसरी टीचर म्हणते की मी रिहर्सल घे. कुठपर्यंत रिहर्सल घ्यायला पाहिजे, जोपर्यंत रिहर्सल परफेक्ट होत नाही तोपर्यंत, परफॉर्मन्सच्या अलीकडे. आणि त्या मुलीनं दिल्लीला पहिलं बक्षीस मिळवलं ना. विचार करा की मध्येच सोडून द्यायचोय, नाही, मी माझं कर्तव्य आहे. कर्तव्य काय, आय एम इन चार्ज ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. हे जे काम आहे ना, त्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. मी ती काम पुरं होईतोपर्यंत, चांगल्यात चांगलं होईतोपर्यंत मी करत राहणार. म्हणून म्हणते, आपण या उचिता, आपल्याला योग्य काय आहे, हिताचं काय आहे. उचित म्हणजे हिताचं, स्वधर्मे राहत. आपलं कर्तव्य, आता खूप मोठा अर्थ आहे त्याला. स्वधर्म एवढासा शब्द वाटतो. आणि स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. म्हणजे आपण एक गुजरातीत म्हण आहे ना, जेणो काम तेणो थाय, बिजो करे सो गोता काय. म्हणजे ज्याचं काम त्यांनीच करावं ना, दुसरा करायला गेला ना तो गोता काय, बुडेल तो. ज्याचं काम आहे ते तुझं कामच नाही आहे.
जो बुद्धीनं जे काम करतो तो एखादा हाताने करायला गेला, बापरे बाबा आता कुदळीने खणायला लागले, कुदळीचं दुसरं टोक आहे ना ते बाबांच्या डोक्याला लागतंय की नाही ते बघ. कारण बाबांना डोकं हे डोकं असण्यात आहे ना, त्या कामातच नाहीये. आणि खरंच ऐक आवाज ऐकूच येतो, बाबाने इतक्या जोरात कुदळ उचलली की त्यांना लागलं. नाहीच आहे तुझं काम ते. म्हणून वर्ण काय, आश्रम काय आणि स्वधर्म काय, हे छोटे छोटे शब्द वाटतात पण केवढा अर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण या उचिता स्वधर्मे राहता, जे पावे ते निवांता सावनीदा. मग तक्रार करू नका. योग्य ते केलंय, जेवढं शक्य आहे तेवढं केलंय. हल्ली लक्षात ठेवा, धन्य भावनेनं मुलगा किंवा मुलगी म्हणते की बाबा जगले नाहीत पण आम्हाला जे करता येणं शक्य होतं ना ते आम्ही सगळं केलं. हे महत्वाचं आहे. आता निवांतपणे सहन करा ना बाबांचं जाणं. आम्ही त्यांना मुंबईला नेलं, आम्ही त्यांना इकडे केलं, खर्च केला, त्याच्यासाठी थोडं कर्ज घेतलं, काय आम्ही काही विशेष केलेलं नाही. बाबांनी आमच्यासाठी किती केलेलं आहे, पण जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलं. लक्षात ठेवा, निवांत जे घडेल ते निवांतपणे सहन. आता आजची शेवटची होईल, आम्ही समस्तही विचारले. भगवंत काय सांगतोय, आम्ही सगळ्याचा विचार केला, वेदापासून सगळा, कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, सगळ्याचा विचार केला. याचं जीवन, त्याचं जीवन, त्याचा विचार केला. माणूस आणि इतर प्राणी त्यांचाही विचार केला. निरनिराळी तत्वज्ञान वगैरे आम्ही समस्तही विचारले, म्हणजे विचार केला, विचारले. आम्ही समस्तही विचारले तव ऐसेचे हे मना आले. अर्जुना, सगळा विचार करून, सगळा अभ्यास करून, त्याचं चिंतन करून एकच गोष्ट मनात आली किंवा लक्षात आली. अर्जुना नीट ऐक, काय लक्षात आली? तव ऐसेचे हे मना आले, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. आणखीन एक शब्द आला, स्वधर्म, विहित कर्म. विहित म्हणजे योग्य. तुझा वर्ण क्षत्रिय आहे, आता अधर्माचे लोक तुझ्या समोर उभे आहेत, त्यांनी तुझ्या पत्नीला भर सभेत विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तू काय म्हणतोस? अर्जुन शब्द वापरतो, आतताई आहेत ते, त्यांना सांगणारा कोणी नाही रे ना, आहेत त्याचा ते विदुर वगैरेचं ऐकत नाहीत, आम्ही कसं तुझं ऐकतो? आता आतताई शब्द तू वापरतोस ना, तर लक्षात ठेव, हे 4 किंवा 5 गुन्हे करतात, त्यातल्या एकेका गुन्ह्यासाठी ठार मारलं पाहिजे असं शास्त्रात सांगितलेलं आहे. एक म्हणजे विष देऊन तुम्हाला जे मारतात आणि तुम्ही मेलेलो नाही आहात, तर त्याने अतिरेकी केलेला आहे, आतताईपणा केलेला आहे, वध्य आहेत, ते मारलं पाहिजे त्यांना. भीमाला विष दिलं नव्हतं, हा, अग्नीनं जाळून मारण्याचा प्रयत्न केला, त्या एका कारणासाठी सुद्धा ते वध्य आहेत, ठार मारलं पाहिजे. तुम्हाला वारणा होतात, त्या लाक्षागृहात, लाखेच्या घरात जाळून मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. जो तुमची सगळी प्रॉपर्टी, सगळी इस्टेट, संपत्ती लुटून नेईल, तुमचं सगळं इंद्रप्रस्थ राज्य वगैरे त्या कपट द्यूतातून, या एका कारणासाठी ते वध्य आहे. ज्यांनी पत्नीची किंवा जवळच्या माणसाची विटंबना केलेली आहे ते वध्य आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, तुझ्या गुन्ह्यासाठी तुला 4 वेळा फाशी द्यायला पाहिजे, तसे ह्यांना 4 वेळा मारलं पाहिजे, 5 वेळा मारलं पाहिजे. म्हणून हे जर तुला कळतंय तर तू काय कर, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. म्हणजे विहित म्हणजे विशेष हित, विशेष हित ज्याच्यात आहे. आता विशेष हित काय? तू आलेला आहेस, युद्धाला आलेला आहेस, युद्ध जिंकायला आलेला आहे, समोरचे सगळे तुझे आजय काके तसे मामे हे तुला आधीच माहित आहे, युद्ध कर. तस्मात युद्धस्व म्हणतात ना, उत्तिष्ठ युद्धाय कृत निश्चया. तू निश्चय करून झालेला आहे, त्या युद्धाला उभे राहा. आम्ही समस्तही विचारले तर ऐसेचे हे म्हणाले, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. याच्यातला मानसवारीतला शब्द अर्थातच विहित कर्म. तसा स्वधर्म, विहित कर्म, कर्माचे निरनिराळे प्रकार आहेत. हे मानसवारीतले शब्द लिहून जर आपण काढले, आपण काढणार आहोत, वाचून दाखवणार आहोत, एक सुंदर कार्यक्रम तयार होतो संपूर्ण जीवनासाठी. आणि जीवन आध्यात्मिकच असलं पाहिजे असं नाही, जीवन अगदी साधं यशस्वी जीवन जरी जगायचंय तुम्हाला तरी होईल. काल आपण एक शेवटचा एक विचार पाहूया की विवेक, माझा विवेकावर आहे, कारण माझं हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादुरू विवेकावरी. माझ्या गुरुनी मला विवेक करायला शिकवलं आणि म्हणून संसाराचा पूर मी पार करून जाऊ शकलो. महाराजांच्याकडे एक तरुण जातो आणि ते विवेक, विवेक काय आहे मला जरा द्या हो. काय पुडी बांधून द्यायचा आहे विवेक? नाही, मग मला जरा शिकवा हो, मला त्याचा अनुभव द्या हो.
महाराज म्हणाले नाम घे नाम. मग विवेक आणि दुसरा शब्द वैराग्य केव्हा येतील आणि जातील तुला कळणार सुद्धा नाही. नाम घेत राहा. विवेकाची जबाबदारी मी घेतो ना. विवेक आला तर नाम घेईन, वैराग्य आलं तर नाम घेईन. अरे नाम घेतलंस तरच विवेक आणि वैराग्य. पण तू त्याच्यासाठी विचार करू नको किती नाम घेतलं म्हणजे विवेक आणि किती नाम घेतलं म्हणजे वैराग्य, असा हिशेब नाही आहे. तू नाम घेत राहा. विवेक वैराग्य केव्हा येतील आणि जातील तुला कळणार सुद्धा नाही. जबाबदारी माझी. हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ नाही महाराजांनी विवेकाला कमी महत्व दिलं असं नाही आहे. पण विवेक आणि वैराग्य त्याच्यासाठी जे साधन करावं लागतं ते नामस्मरण. आपण त्याचा संकल्प करूया आणि आज इथेच थांबूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत.